यानंतर बातमी आहे वारीची। आषाढी वारीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांचा भव्य पालखी सोहळा साताऱ्याच्या फलटण नगरीत विसावलाय। फलटणच्या ऐतिहासिक भूमीतील प्रभू श्रीराम मंदिरासमोर पालखी येताच लाखो वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला। यावेळी ऐतिहासिक निंबाळकर राजघराण्याच्या वतीनं पालखी सोहळ्याचं पारंपरिक आणि उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं। स्वागत सोहळ्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा विमानतळ मैदानावरील नियोजित मुक्कामासाठी मार्गस्थ झाला। तर फलटण नगरपालिकेसह स्थानिक संस्थांकडून वारकऱ्यांसाठी उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या। दरम्यान संपूर्ण फलटण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालंय। शेगावच्या संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं सोलापूर जिल्ह्यात अतिशय उत्साही वातावरणात आगमन झालं। यावेळी सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं गजानन महाराजांच्या पालखीचं जोरदार स्वागत करण्यात आलं। शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील ओळे गावात संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम आहे। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात शिस्तबद्ध पद्धतीनं झेंडेकरी आणि टाळकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी वाटचाल करतायत। यंदाचं पालखीचं हे 57वं वर्ष आहे। दरम्यान श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथले संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा जामखेड तालुक्यामधील जामदडवाडी इथं भक्तिमय वातावरणात पार पडला। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात हजारो वारकरी यामध्ये सहभागी झाले। यावेळी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत आणि फुगडी खेळत रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला।